लग्नानंतर गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असणं अशी कित्येक प्रकरणं आहेत। बऱ्याच जणांचे विवाहबाह्य संबंध आहेत। मुलं असताना पत्नी किंवा पती दुसऱ्या कुणासोबत तरी पळून गेल्याची प्रकरणंही कमी नाहीयेत। पण सध्या असं प्रकरण समोर आलंय ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय। एका व्यक्तीची बायको तिच्या प्रियकरासोबत पळून गेली म्हणून त्यानेही आपल्या मित्राची बायको पळवली। जळगावमधील ही व्यक्ती त्याची पत्नी प्रियकरासोबत पळून गेली। बायको सोडून गेल्यानंतर विरह त्याला सहन झाला नाही। काही दिवसात गावात राहून तो कामधंद्याच्या शोधात पुण्यात पोहोचला। पुण्यात त्याचा एक मित्र राहत होता। त्या मित्राच्या मदतीनं त्याला काम मिळालं। त्याच मित्राच्या घरी त्याचं येणं जाणंही वाढलं। त्याच वेळी मित्राच्या पत्नीशी त्याचं प्रेम जुळलं। दोघांनीही संधी साधून पुण्यातून पळ काढलाय। पतीच्या मित्रासोबत पळालेल्या या महिलेला 2 मुलं आहेत। तिच्या पतीनं 2 मुलांना सोबत घेऊन तिला शोधून काढलं। तिला आपल्यासोबत यायची विनंती केली। मुलंही आईला बिलगून रडत होती। सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं, पण प्रेमात अखंड बुडालेल्या आईला मात्र पाझर फुटला नाही। तिनं आपल्याला प्रियकरासोबतच राहायचं असल्याचं सांगितलं। यामुळे पोलीस ही चक्रावले। बिहारमध्ये ही घडलेली घटना एक विवाहित आणि 2 मुलांची आई ऑनलाईन लुडो पार्टनरच्या प्रेमात पडली आणि पतीला सोडून प्रियकराकडे निघून गेली। दुसरीकडे पतीनं देखील पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह केला। यानंतर पहिली पत्नी प्रियकराकडून परत आली आणि तिनं पतीकडे पोटगी मागितली। पती पत्नीचं हे विचित्र प्रकरण उघडकीस येताच गावात जोरदार चर्चा सुरू झाली। या प्रकरणी पहिली पत्नी पूजा कुमारीनं सांगितलं की माझा विवाह 2017-18 मध्ये बलाहा इथल्या गौतम कुमारशी झाला। त्याची आई, बहीण आणि भाऊजय मला पाहू इच्छित नव्हत्या। त्या मला खूप त्रास देत होत्या। ऑनलाईन लुडो खेळत असताना मी माझ्या प्रियकराकडे पळून गेली, ही माझी चूक आहे। तो यूपीचा असून त्याचं नाव विनोद आहे। माझ्यासोबत घटस्फोट न घेता गौतम कुमारने दुसरा विवाह केलाय। माझ्या पतीनं लपून दुसरा विवाह केला, त्यावर माझा आक्षेप नाही। तो मला त्याच्यासोबत राहू देणार असेल तर माझी हरकत नाही, पण जर तो मला त्याच्यासोबत राहू देणार नसेल तर त्यानं माझ्यासह माझ्या मुलांचा खर्च उचलावा, ही माझी मागणी आहे। कारण मला अनेक आजार आहेत, त्यामुळे त्यानं दिलेल्या पैशातून मी माझं पालन पोषण करू शकेन।